देशामध्ये पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे। पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2 रुपये 61 पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 2.61 रुपयांनी वाढ झाली आहे। त्यामुळे आता महागाई आणखी उसळण्याची शक्यता आहे। दरम्यान गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलमध्ये झालेली ही चौथी वाढ आहे। वाढलेल्या दरांमुळे शहरामध्ये वेगवेगळे दर सध्या दिसत आहेत। तर 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्या, त्यामुळे आता दरवाढ होणारच। 100 काय 150 पर्यंत दरवाढ करतील अशी संतप्त प्रतिक्रिया नाशिकमधील नागरिकांनी दिली आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णींनी। 10 दिवसामध्ये 9 रुपये कंप्लीट वाढवले या सरकारने। काय आता त्याला काहीच करू शकत नाही आपण, कारण की आता आपल्याला सायकलची सवय नाही राहिली, त्याच्यामुळे 150 पर्यंत तर नक्की जातील अशी अपेक्षा आहे। त्याच्यावर थांबलं तर आपलंच हे समजायचं। बाकी आता इथून पुढे वाट पाहायची का रोज किती वाढता फक्त। डिझेल पेट्रोल आणि एकंदर इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो। परिणामी त्याचं एकत्रित महिन्याचं गणित कोलमडून जातं आणि इंधनाचे दर वाढले तर पर्यायी सर्वच गोष्टींचे भाव वाढतात। भाव वाढले तर सर्वसामान्य जनता आणि गरिबांचे खूप हाल होतात। त्याला पर्याय म्हणजे आता पंतप्रधानांनी आव्हान जसं केलंय की आवश्यकतेनुसारच बाहेर पडा। वाढतं आता त्याला करणार काय, आता सरकार वाढत आहे आपण करणार काय त्याला। मग आता त्यांना तर सांगू शकत नाही, थांबवू शकत नाही तुम्ही। ते वाढवणार आता भरावंच लागेल, गाडी तर चालवत लागेल, नोकरीवर तर जावंच लागेल। नाही गेलं तर मग खायचं काय आम्ही मग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।